पाऊस चालू होता आणि मित्रांनो, पाऊस चालू असताना नाश्ता करायची मजाच और असते. आणि हे संतोष भाऊ खुरकुरिया शिवाजी चौक दिग्रस येथील हे नाश्ता सेंटर आहे. इथे गेल्यानंतर या ठिकाणचा गिलावडा जो अमरावतीपेक्षाही टेस्टी आहे. कारण बरेचदा आपण पाहतो की जे फूड ब्लॉगर आहेत ते सांगतात की अमरावतीलाच गिलावडा मिळतो, परंतु दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील शिवाजी चौक येथे संतोष कुरकुरिया हे आपण बघू शकता की अतिशय मागील 50 वर्षापासून दिग्रसकरांना सेवा देत आहे. आणि यांचा हा टेस्टी नाश्ता पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये फेमस आहे. आणि या ठिकाणी आज मी जी ऑर्डर केली आणि यासोबतच मिळालेलं हे विभिन्न प्रकारच्या चटणी, दही, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांबार जो की टेस्टी असतो तो मी घेऊन आलो. कारण हा जो गिलावडा आहे मित्रांनो, बघू शकता यासोबत त्यावरती दही असं घ्यायचं. दहीनंतर जेवढ्या काही चटण्या आहेत त्या चटण्या घेतल्यानंतर मग हा गिलावडा या ठिकाणी घ्यायचा. आणि आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जो मिळणारा वडा आहे मित्रांनो, तो वडा देखील आपल्याला इतर वड्यापेक्षा तो टेस्टी असतो. आणि खायला देखील म्हणजे ज्याला आपण मूग वडा म्हणतो त्या वड्यापेक्षा हा वेगळ्या पद्धतीनं मूग वडा बनवला जातो. हे आपण बघू शकता की गिलावडा देखील येथील फेमस आहे. आणि आपण महाराष्ट्रातून कधी पण जर दिग्रसला आलात तर निश्चितपणे या शिवाजी चौकामधील या आपल्या कुरकुरिया भाऊच्या स्टॉलला भेट द्यावी, जेणेकरून आपली टेस्ट आणि येथील रंगतदार नाश्ता आणि सगळं मित्रांनो गरमागरम आपल्या नजरेसमोर बनवण्यात येतं. आणि तेल देखील चांगलं फ्रेश असतं. पहिल्या दिवसचं तेल ते कधीच वापरत नाहीत. अशा पद्धतीचा हा दिग्रसमधील नाश्ता हा जो फेमस आहे तर तो आपण निश्चितपणे ट्राय करावा. आणि आज जे मित्रांनो नाश्ता होता तर त्या नाश्त्यामध्ये मी आलू वडे, त्यानंतर हे जे स्पेशल वडे आहेत ते दिसत आहेत ते आणलेले आहेत. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.